श्री शिवाय नमस्तुभ्यम. पार्वती देवींचे शक्तीचे तिसरे असे स्वरूप चंद्रघंटा देवी यांची आज साधना करण्याचा दिवस. चंद्रघंटा देवी यांचे स्वरूप अतिशय सुंदर आहे. वाघावर आरूढ होऊन आलेली ही देवी ही दशभुजा आहे. तिच्या सगळ्या हातांमध्ये विविध आयुधे आहेत. शौर्याची देवी आपण जिला म्हणू शकतो आणि जिला अग्नीप्रमाणे तिला तेज प्राप्त झालेले आहे. ह्या तेजाच्या मागे असे सांगण्यात येते की जेव्हा शिव आणि पार्वती यांचे लग्न झाले त्यावेळेस अतिशय तेजोमय झालेली देवी पार्वतीचे हे सुंदर स्वरूप, जिच्या माथ्यावर चंद्रकोर आहे, ती घंटेप्रमाणे दिसत आहे, म्हणून तिला चंद्रघंटा असे संबोधण्यात येते. अग्नीची देवता सूर्यनारायण यांना आज अर्घ्य देऊन तुम्ही आज ह्या शक्तीच्या देवीची उपासना करायची आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही मध दाखवू शकता. त्याचप्रमाणे पांढरा पदार्थ म्हणजे खीर, मखानाची खीर तुम्ही आज दाखवू शकता. आणि त्याचबरोबर सप्तशती देवीचा पाठ तुम्ही आज करायचा आहे. तर अतिशय प्रभावी असलेली ही देवी आणि तिची कृपा आपल्यावर होण्यासाठी. आणि बघा, शरीरामधले महत्त्वाचे चक्र मणिपूर चक्र ज्याचा संबंध आहे या देवीशी. तर मणिपूर चक्र जे अग्नितत्वाशी संबंधित, तेजाशी संबंधित, तेज बुद्धिमत्तेशी संबंधित. तर चांगली बुद्धी सतत होण्यासाठी, आपल्याद्वारे दुसऱ्यांचे कल्याण होण्यासाठी या देवीची उपासना आज खूप फलदायी ठरते. रेकी साधकांनी आज करायचं आहे. बघा, मणिपूर चक्राची रेकी साधना जी आज मी ब्रह्ममुहूर्तावर घेतलेली आहे त्याच्यावर तुम्ही ध्यान करा आणि बघा, आंतरिक शक्ती जागृत होईल. मणिपूर चक्राला तुम्हाला जाणवेल की आज भरभरून मणिपूर चक्र तुमचं व्यवस्थित काम करत आहे. आंतरिक शक्ती तुमची जागृत झालेली आहे. ह्या देवीची कृपा तुमच्यावर व्हायला लागतेच. तर नक्की आज ह्या देवीची साधना करायची आहे आणि जिचा मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघंटा देवीन संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः. चंद्रघंटा देवींची कृपा सदैव सगळ्यांवर राहू दे आणि सगळ्यांचं कल्याण होऊ दे, ही माझी मनापासून इच्छा. रेकीचे ध्यानाचे वर्ग आपले असतात सकाळी ब्रह्ममुहूर्त 4:30ला आणि रात्री 8:30 वाजता. तर नक्की हे ध्यानाचे वर्ग तुम्ही अटेंड करू शकता, ज्याची लिंक मी ह्या शॉर्टच्या खाली टाकून ठेवत आहे. तर नक्की रेकी हा सुंदर आशीर्वाद आपल्या आयुष्यात घेऊन या. आपल्या आयुष्यामध्ये येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी करा आणि बघा, या शक्तीचे आशीर्वाद मिळायला लागतातच. माझ्या रेकीच्या गुरु वासंतीताई यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार, ज्यांच्यामुळे मला ही विद्या मिळालेली आहे. माझे आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज.